विद्या प्रतिष्ठान संचलित श्री सरस्वती विद्या मंदिर आमच्या शाळेची काही एक ठळक वैशिष्ट्य आहेत आणि ती तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचावी या हेतूने आज हे आमचं ब्रॉडकास्टिंग चालू आहे। तसं पाहिलं तर आमच्या शाळेला आता 40 वर्ष पूर्ण होत आहे स्थापना होऊन। 1986 ला आमच्या शाळेची स्थापना झाली। एक छोट्या आउट हाऊस मधनं शाळा सुरू झालेली आज ही जी आमची इमारत, आणखी डहाणूकर मध्ये आमची एक शाखा आहे, हे सगळं बघितलं की असं वाटतं आजपर्यंत आपण केलेली वाटचाल ही सार्थक ठरली। आणि त्याच दृष्टीने मी आज आमच्या शाळेमध्ये कोणकोणते विभाग चालतात त्याची सर्व माहिती सांगणार आहे आपल्याला। पहिला विभाग आहे बालवाडी, दुसरा विभाग प्राथमिक शाळा, तिसरा विभाग माध्यमिक शाळा, नंतर ज्युनियर कॉलेज आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे टेक्निकल। अशा या सर्व विभागांमध्ये आमची शाळा सुरू असते। सकाळ दुपार 2 विभागही चालतात। सकाळी 5वी ते 8वी आणि दुपारी 1ली ते 4थी। बालवाडीचे 3 ग्रुप आहेत, प्ले ग्रुप, ज्युनियर केजी, सिनियर केजी। या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे। प्रामुख्याने आमच्या शाळेची निवड जे पालक NEP म्हणा किंवा शैक्षणिक जाण ज्यांना आहे असे पालक आमच्या शाळेची निवड आवर्जून करतात, कारण शाळेमध्ये जे काही शिकवलं जातं त्याची सर्वदूर ख्याती पसरली आहे। आमची शाळा ही विद्याभारतीच्या पंचतत्वावर आधारित आहे। खेळ, संस्कृत, शारीरिक शिक्षण, संगीत, मूल्य शिक्षण यावर आधारित असल्यामुळे एक वेगळेपण तिने आजपर्यंत जपलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज शाळेची संख्या 1200 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली। हे करत असताना असंख्य अडचणींना आजपर्यंत आलेल्या ट्रस्टींनी सामर्थ्याने तोंड दिलं आहे। प्रामुख्याने टेक्निकल विभाग सुरू करताना अक्षरशः जुन्या बाजारात जाऊन वस्तू आणणं आणि त्याची इथे मांडणी करून टेक्निकल सुरू करणं सोपी गोष्ट नव्हती, परंतु ते मनुष्य आमच्या सर्व ट्रस्टींनी त्यावेळी सुद्धा झेललं आणि आजचेही ट्रस्टी काळानुरूप NEP मध्ये जसे बदल सांगितले आहेत ते बदल खरं पाहिलं तर त्यापूर्वीपासूनच आमच्या शाळेत त्यावेळीच्या दूरदृष्टीने ट्रस्टींनी केलेले होते। त्याचाच परिणाम म्हणजे टेक्निकल। दुसरा विभाग म्हटला तर बालवाडी। बालवाडीमध्ये जी मुलं येतात त्यांना संस्कृत, मराठी, गणित, स्पोकन इंग्लिश अशा सर्वच भाषांचं ज्ञान या सुरुवातीपासूनच दिलं जातं। बालवाडीमध्ये आमची मुलं स्वतंत्र एखादा कार्यक्रम असेल तर ही मुलं स्वतः प्रस्तावना, निवेदन, आभार प्रदर्शन अशी सर्व कामं इतकी सफाईदारपणे करतात ना की ह्यांच्याकडे पाहिलं की कौतुक वाटतं, अरे आपल्यालाही एवढं मोठं सर्कल कधी मिळालं नव्हतं। पण ते बघत असताना एक आनंद आणि पुन्हा अजून काहीतरी नवीन करावं अशी उर्मी मनात निर्माण होते। बालवाडीमध्ये आतापर्यंत जवळजवळ 150 विद्यार्थ्यांची संख्या आहे। इथे मुलांसाठी आम्ही टाय लायब्ररी, त्याच्यानंतर पुस्तक लायब्ररी। टाय लायब्ररीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय सांगू तुम्हाला तर आमच्या इथून मुलं खेळ घेऊन जातात आणि 8 दिवस घरी ठेवतात, स्वतः तो खेळ खेळतात आणि पुन्हा 8 दिवसांनी तो खेळ शाळेत जमा करून दुसरा खेळ घेऊन जातात। म्हणजे वैविध्यपूर्णता जी म्हणतो ना आपण ती संपूर्ण इथे त्यांना अनुभवायला मिळते। तसंच पुस्तक लायब्ररीमध्ये चित्रावरून गोष्ट तयार करणं, छोट्या छोट्या गोष्टी ऐकणं, त्या गोष्टी सगळ्या बोधपर असाव्यात यासाठी विशेषतः आम्ही लक्ष देतो। आणि ते लक्ष देत असताना मुलांकडे ते जे गोष्ट सांगण्याची कौशल्य आता निर्माण झालंय ना ते खरंच उत्तम आहे की मोठेपणे स्वतः निबंध लिहिणं किंवा आणखीन काहीतरी वेगळं करणं याची त्यांना चांगली जाण राहील। दुसरा विषय संस्कृत आम्ही NEP नुसारच पूर्वीपासूनच चालू केलेलं आणि आता तर आम्ही बालवाडीपासून चालू केलंय। ती मुलं अंक सांगणं, संभाषण करणं, स्वतःची माहिती संस्कृत मध्ये सांगणं हे सर्व सफाईदारपणे वर्षभरात करायला लागली। असं वाटतं की हे सगळं करत असताना अजून काय देता येईल याचा विचार सतत केला जातो। शाळेमध्ये भातुकलीचं घर या नावाचा एक नवीन प्रोजेक्ट तयार केला आहे। या खेळामध्ये घरामध्ये संपूर्ण जसं आपण घर उभारतो तसं घर उभारलंय। आपण घरात जशी मांडणी करतो, स्वयंपाक करतो, एकमेकाची काळजी घेतो, कामं वाटून घेतो, हे बालवयातच शिक्षण दिलं जातंय मुलांना। म्हणजे कुटुंब व्यवस्था कशी टिकवता येते याचं एक उत्तम उदाहरण या घरकुल मधून आम्ही देत आहोत। तिसरा विषय आहे आमच्याकडे नवीन म्हणजे आम्ही जे वाढदिवस मुलांचे साजरे करतो ना ते औक्षण करून करतो। सगळ्यात मोठा एकदम महत्वाचा समारंभ आमच्याकडे जो केला जातो तो विद्यारंभ समारंभ। या समारंभाचं वैशिष्ट्य म्हणजे मुलाला आईच्या मांडीवर बसून श्री
ओम हे अक्षर गिरवण्यास शिकवलं जातं. हा समारंभ 3 ते 4 वर्षाच्या मुलासाठी वसंत पंचमीच्या दिवशी केला जातो. याने काय होतं तर शिक्षणाची मुलाची जी सुरुवात आहे ती आईच्या हस्ते केली जाते आणि आई मुलाला शिकवते. यामध्ये गायत्री मंत्राचा 108 वेळा जप केला जातो. होम हवन ही पद्धत त्यात अनुकरली जाते. हे सगळं विद्याभारतीच्या सिलेबसनुसार आहे आणि त्यामुळे हा एक वेगळा समारंभ. तसंच सण उत्सव विशिष्ट सगळे जयंती, शिवजयंती, पालखी हे सोहळे सुद्धा अत्यंत दिमाखात शाळेत साजरे होतात. त्याचं शूटिंगही आम्ही वेळोवेळी करून ग्रुपवर पाठवत असतो. बालवाडीमध्ये विविध झाडांची फुलांची ओळख व्हावी म्हणून बगीचे सहल नेली जाते. दवाखाने, भाजी मार्केट, देऊळ या ठिकाणी भेटी देऊन मुलांना तिथली माहिती सांगितली जाते. चव विज्ञान प्रयोगशाळा सुद्धा केली जाते. विज्ञानाच्या दिवशी इथे चव रंग याचंही ज्ञान मुलांना दिलं जातं. सेवा मंचांनी आम्हाला आमच्या शाळेच्या विभागांची माहिती सांगण्याची आणि लोकांपर्यंत शाळा पोहोचवण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार आहे. धन्यवाद.